शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. अथांग स्वर कवितेचे, अथांग स्वर कवितेचे. तुकाराम महाराजांचा जन्म झाला. 400 वर्षानंतरही महाराष्ट्राच्या मातीत त्यांच्या शब्दाच्या पाऊलखुणा स्पष्टपणे आढळतात. दिवसभराच्या काबाड कष्टानंतर तुकयाचे अभंग म्हणण्यात तल्लीन झालेली मंडळी अशी मराठी मनं आजही गावागावातून आपल्याला दिसतात. तुकोबांची शैलीच तितकी समृद्ध होती. अगदी गावातल्या पारावर बसून गोष्टी सांगाव्या अशा शैलीत तुकोबा सांगतात. निसर्ग, ग्रामजीवन, व्यवहार ज्ञान यातून स्फुरलेली
त्यांची शैली. तर तुकाराम महाराजांच्या या महाकवीच्या रसाळ वाणीतून उमटलेली काही श्रद्धासुमनं आज आपण वेचणार आहोत स्वरकवितेच्या आजच्या मैफिलीत. पहिलं पुष्प अर्थातच गणेशाच्या चरणी आम्ही अर्पण केलं. आज सोबत आहेत प्राध्यापक प्रवीण दवणे. नमस्कार. प्रवीणजी. जय जय राम कृष्ण हरी असा मंत्र ज्यांना साक्षात सद्गुरूंनी स्वप्नात दिला असे थोर संत म्हणजे संत तुकया. वा. पंचेंद्रियांचा प्रपंच करत ज्यांनी ज्ञानाच्या आणि नामाच्या सहाय्यानं वैकुंठात भरारी घेतली वा. असे संत तुकया. आता तुम्ही त्यांचा जो अभंग सादर केलात आणि गणरायाचं काय उत्कट रूप त्यांनी सादर केलं पहा. म्हणजे ज्ञानदेवांनी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हणून गणपतीचं एक वेगळं लोभस अरूपातलं रूप चितारलं. तर मधलं ओंकारातलं गणपतीचं रूप तुकयांनी साकार केलं. त्यांचा एक अभंग मला आठवतो. करीतो कवित्व म्हणालं हे कोणी, आणि मग पुढे म्हणतात की नव्हे माझी वाणी पदरीची, वा. निमित्त मापासी बैसविलो आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता. वा. माझी हे युक्तीचा नव्हे हा प्रकार, हा माझ्या प्रतिभेचा प्रकार नाही आहे आणि मी कुठलीही स्वतःकडे श्रेय स्वतःचं घेत नाही आहे. तर सगळं श्रेय आहे ते विठ्ठलाचं आहे आणि त्यामुळे वागवितो मुद्रा नामाचीही असे म्हणणारे तुकाराम आज स्वरकवितेच्या मैफलीचा मला असं वाटतं की हा एक कळसाध्याय ठरेल याची मला खात्री आहे. अथांग स्वर कवितेचे. प्रवीणजी, आधुनिक मानवानी निसर्गाची नैसर्गिक संपत्तीची तशी उधळपट्टी लावलेली आहे. त्यामुळे तुकाराम महाराज जे म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी येणे सुखे रुचे एकांताचा वास, हे सगळे अनुभव आजकाल फार दुर्मिळ झालेत, नाही का? खरं आहे. तुकाराम स्वतः जे जगले ना ते त्यांनी लिहिलं आणि त्यामुळे त्यांच्या लेखनात त्यांच्या शब्दामध्ये जगण्याची स्पंदनं आली. कितीतरी त्यांची जी वचनं आहेत ती आपण सुभाषितासारखी वापरतो बघा. हो, अगदी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, वा. किंवा होईल तैसे बळ फजित करावे खळ, अशी कितीतरी म्हणजे एका मागोमाग एक सांगता येतील. तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा जो अभंग आहे तो सगळ्यांना मला असं वाटतं की शाळेतल्या निबंधापासून पाठलाग करतोय. पण अनेकांचा काय समज होतो की तुकारामांनी केवळ पर्यावरणाच्या रक्षणासाठी तो लिहिला की काय. तुकारामांनी लिहिलं याचं कारण आहे की त्यांना माणसांच्या सोबतीपेक्षा निसर्गाची आणि पशुपक्ष्यांची सोबत अधिक जवळची वाटली. कारण माणूस अनेकदा मुखवट्यांचा असतो, पशुपक्षी आणि पानं फुलं झाडं वेली हा चेहरा परिधान करत नाहीत, खोटा, खरे असतात ते. त्यामुळे अशा निसर्गामध्ये स्वतःशी संवाद साधण्यात त्यांना आनंद होतो. त्याच्यामध्ये एक सुंदर ओळ आहे, ती तुम्ही जराशी गुणगुणून दाखवा ना. की तुका म्हणे होय, तुका म्हणे होय मनासी संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपलाची वाद आपणासी वा वा. वृक्षवल्ली. तुम्ही नुसतं साधं गुणगुणताय तरी सुद्धा आमच्या हृदयात तुकारामाचे ते शब्द पालवायला लागलेत. संजीवनी.
आता जो आपण अभंग घेणार आहोत हां. त्याच्यामध्ये ती आर्त तळमळ आहे आणि श्रीनिवास खळ्यांनी त्याची चालही तितकीच हुरहुर लावणारी अस्वस्थ करणारी अशी बांधलेली आहे. भैरव रागाचे स्वर आहेत, मग मध्येच ललित रागाचेही स्वर त्याच्यामध्ये येतात. भेटी लागी जीवा. संत तुकारामांचे शब्द एरवी समाजातली दांभिकता व्यक्त करण्यासाठी जितके परखड होतात हो तितके जेव्हा विठ्ठल भक्तीची आस घेऊन येतात तेव्हा ते तितकेच मृदू होतात. या सगळ्या संतांची एक अवस्था होते ती म्हणजे परमेश्वर म्हणजे जणू काही आईच आहे. हो मला नामदेवांचे अभंग इथे आठवतात. ते असं म्हणतात, तळियाचे पाळी वृक्षावर बैसोनी कैसा चातक बोभाई तोरे. मनाची अवस्था कशी झाली तर तळ्याच्या किनारी बसून वृक्षावर मात्र पाण्यासाठी चातक हा टाहो मोडतोय. खरं म्हणजे अवतीभोवती तलाव आहे, हो पाणी पिता येईल, पण त्याला ते साठवलेलं पाणी नको आहे. हो त्याला ढगातून सुटलेलं आणि जमिनीवर अजून न पडलेलं असं एक अस्पर्शित असं पाणी हवं आहे. हे विठ्ठलाचं प्रतीक आहे. तेव्हा संत नामदेव काय, ज्ञानदेव काय आणि संत तुकया काय, त्यांचा एक अभंग तुम्हाला आठवत असेल, कन्या ही सासूरासी जाये मागे आणि परतून मागे पाहे. परतून पाहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मनाची अवस्था केवढी आहे. तेव्हा ही सगळी तळमळ घेऊन मनामध्ये ते आर्तता घेऊन आपण हा अभंग गाणार आहात. मी रसिकांना एक सांगू इच्छितो, बघा या भागवत धर्माचं वैशिष्ट्य बघा, कुठलंही लेखी निमंत्रण नाही, छापील पत्रिका नाहीत, तरी सुद्धा शतकांचं कॅलेंडर झुगारून देऊन या भव्य दिव्य आकाशाखाली लक्षावधी वारकरी पंढरीच्या भेटीला जातच आहेत. गळ्यात तुळशीमाळ घालतात आणि देहावर तुळशीपत्र ठेवून हा देह आता माझा नाही, हे विठ्ठला तुझा आहे असं सांगत